आज मी इंग्लिशमध्ये बोलले कारण हा त्यांचा विषय आहे, पण आपण सुद्धा पुष्कळ ख्रिस्ताबद्दल जाणत नाही आणि जे काही जाणतो ते इतकं थोडं आहे की त्यावरून जो काही आपण अंदाज लावतो तो या ख्रिस्ती लोकांना बघून ते चुकीचं आहे. तसं म्हणा, कोणत्याच जातीत मी फारसे शहाणे लोक पाहिले नाहीत, मग ते हिंदू धर्माचे असेनात का किंवा ख्रिस्ती धर्माचे असेनात का, कोणत्याही धर्मात वेड्यांचाच भरणा जास्त आहे. तेव्हा ह्या वेड्या लोकांतून आपण काही शिकायचं नसतं, पण कोणतंही अवतरण ह्या जगात आलं त्यांचं फार वैशिष्ट्य असतं. त्यातल्या त्यात ख्रिस्ताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आयुष्य अगदी सोनं जसं तावून सुलाखून निघावं तसं आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल कोणीही एक अक्षराने असं म्हणू शकत नाही की ख्रिस्तानी ही गोष्ट थोडी चुकीची केली किंवा असं कसं केलं. काही प्रश्न उभे राहू शकत नाही. इतकं थोडंसं आयुष्य असताना सुद्धा त्यांनी जी कमाल केलेली आहे आणि जे त्यांनी एकंदर आपल्या सर्व कार्याला जी सार्थकता आणली व्यवस्थितपणे एकानंतर एक, ते अगदी कमालीचंच आहे. आणि तेच आज मला आपल्याला सांगायचंय. जसा ख्रिस्ताचा जन्म बापाशिवाय फक्त पवित्र आत्म्यामुळे म्हणजे होली घोस्टमुळे झाला, तसाच तुमचाही जन्म झालेला आहे. तेव्हा तुम्ही त्याच पावित्र्यात आलं पाहिजे आणि त्याच पावित्र्यात राहून ख्रिस्तासारखं जीवन दाखवलं पाहिजे जगाला. तर लोक म्हणतील की ख्रिस्ताचा जो आदर्श तुमच्या समोर आहे त्याचे हे एक फळ आहे. अत्यंत निर्मळ आणि असं स्वच्छ स्फटिकासारखं चमकणारं त्यांचं जे आयुष्य होतं ते तुम्हाला नेहमी नेहमी प्रकाशित करत आहे. तो एक प्रकाश आहे. त्या प्रकाशाला आपण आपल्यामध्ये जपून ठेवलं पाहिजे आणि त्या प्रकाशातच आपलं पाऊल टाकलं पाहिजे. जर आपण समजून उमजून ह्या गोष्टी केल्या तर आपलं आयुष्य एक विशेष तऱ्हेचं सहयोगाचं होऊन जाईल. प्रत्येक ठिकाणी, मग ते हिंदुस्थानात असे ना की बाहेर, प्रत्येक ठिकाणी बरेच दोष आहेत. पण आमच्या पुण्याला कोणते दोष नाहीत असं विचारलं तर मला काही समजता येणार नाही. सहयोगांमध्ये इथून तिथून सगळे दोष आहेत, त्यातून भांडणं पण आहे आणि एका माणसावरतीच त्या डोक्यावर सगळा बोजा येतो आणि त्याला फार झगडावं लागतं. तेव्हा ह्याच्या पुढे आता मला असं वाटतं पुणेकरांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा जो सहयोगाचा आहे. आणि सहयोगाचे जे विशेष म्हणजे संस्कृती जी अत्यंत शुद्ध आचरणाची आहे, त्यात भांडणं, शूद्रता, दुसरं म्हणजे कंजूशी, हे सगळे गुण पुणेकरांना सोडले पाहिजे. त्यांनी त्यांचं नाव कधीही उज्ज्वल होणार नाही. विशेष करून पुण्यात आता मी माझं स्थान मांडलेलं आहे. इथे आल्यावर माझ्या लक्षात आलं की थोडं बहुत काहीतरी इथे गडबडच आहे. ती गडबड आता कशी ठीक करायची. म्हणजे माताजींच्या दर्शनाला सगळे आले, स्वार्थ फार, पण माताजींच्या कार्याला हात लावणारे फार. आणि म्हणून एक आग्रहाची विनंती आहे की सगळ्यांनी धर्माच्या बाबतीमध्ये एक सूक्ष्म दृष्टी आणली पाहिजे. आमच्या धार्मिकतेमध्ये ती सूक्ष्मता आहे किंवा नाही. आम्ही धर्मामध्ये उतरलो, तो धर्म आमच्या सहयोग संस्कृतीला धरून आहे किंवा नाही. जर सहयोग संस्कृतीला यायचं आहे तर सर्वात मुख्य म्हणजे मनुष्याला दानी असलं पाहिजे. ज्याला दानत नाही तो सहयोगी असू शकत नाही. तुमच्या आईला किती दानत आहे, या सर्व लोकांनी मनाने तुमच्यासाठी बक्षीस आणली, पण इथे जर तुम्हाला 1 रुपया द्या म्हटलं तर लोक इकडे तिकडे डोळे फिरू लागतात. पटापट पैशाचं नाव घेतलं की सगळ्यांचे डोळे फिरायला लागतात. दुसरं काही ठेवलं तरी हरकत नाही, तरी बॉम्ब फुटला तरी नाही, पण पैशाची गोष्ट काढली ना माताजींनी, मग डोळे इकडे तिकडे फिरायला लागतात. इतकी निम्न स्थिती आहे या बाबतीत आपली, इतकी निम्न स्थिती आहे. कधी आश्चर्य वाटतं आपण कसे सहयोग येतो. परत परत एक दार नाही उघडलं तर दुसऱ्या दाराने काही येणार नाही. त्यामुळे स्थिती ती जैसे थे. ख्रिस्तासारख्या माणसाने ज्याने आपलं जीवाचं संबंध रान करून, मेहनत करून, कष्ट करून इतक्या लहान वयामध्ये एवढा मोठा त्याग केला, अशा त्या ख्रिस्ताला जर तुम्ही कुणाला उभे करू शकाल तर ज्ञानेश्वर तुमच्या समोर. पण त्या ज्ञानेश्वरांच्या तर छळण्याची काही कमालच केलेली होती.
पण आज त्यांच्या नावाने तरी त्यांच्या आयुष्याचा काहीतरी धडा आपण गिरवावा असा विचार आपण केला पाहिजे. या आजच्या शुभप्रसंगी प्रत्येकाने प्रतिज्ञा केली पाहिजे की आमच्या आचरणात आम्ही शुद्धता बाळगू, आमच्या वागण्यात आमच्या विचारात आम्ही शुद्धता बाळगू. इतकंच नव्हे तर आमचं जे सहयोगाचं सांस्कृतिक जीवन आहे ते सांस्कृतिक जीवन सुद्धा आम्ही अत्यंत सुंदर बनवू. आपल्या परीने पूर्णपणे आम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ आणि आपापसामध्ये फार प्रेम करू. इतकी सुंदर तुम्ही माझ्यासाठी फुलं अंतरली, इतका माझी तुम्ही सेवा करता, मला आनंद झाला आहे बघून. मला तुम्ही खुश करता, पण मी सगळ्यात जास्त खुश होते जेव्हा आपापसात भांडणं होत नाही. म्हणजे दिल्ली आणि पुणे याच्यामध्ये मुकाबला आहे म्हटलं पाहिजे तर चालेल भांडणामध्ये, पण तुमची भांडणं म्हणजे इतकी क्षुल्लक आहेत की मला त्याच्यात काहीच अर्थ वाटत नाही. आणि त्यात मला इतकं दुःख होतं, इतकं वाईट वाटतं की असं वाटतं की माझ्यापासून सगळं काही हिरावून घेतलेलं आहे. ख्रिस्तानी म्हटलेलं आहे की आपल्या शिष्यांना की तुम्ही आपापसात प्रेम करा, हे एकच मला दान द्या. आणि तेच मी तुम्हाला सांगते, तुम्ही आपापसात प्रेम करा, हे एकच मला दान द्या. आपापसात प्रेम करा, एक दुसऱ्यांचे दोष बघू नका, फक्त एकमेकांचे गुण बघून स्वतःचे गुण वाढवा आणि शांत होऊन एक दुसऱ्यांवर प्रेम करा. आज क्रिसमसचा दिवस आहे, आपण सगळ्यांनाच काहीतरी बक्षीस देत असतो क्रिसमसच्या दिवशी. तुम्ही तर काय आणलं नसेल बक्षीस कोणासाठी, पण आणायला पाहिजे. बरं, पुढल्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी काय नाही, फुलाची पाकळी, म्हणजे अगदी पाकळीच घेऊन नका, पण असंच काहीतरी आणलं तर हे आले तितक्या दुरून आपण त्यांना एक एक बक्षीस, कोणी थोड्याशा लहानशा वस्तू तर घेऊन यायचं. ते धुमाळ साहेब मात्र त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी चॉकलेट घेऊन आले. आता त्यांना एवढं सुचलंय, मला मोठं आश्चर्य वाटलं. बघा यांच्या कसं डोक्यात आलं की क्रिसमसला सगळ्यांना मी चॉकलेट वाटेल. एक एक लहान चॉकलेटच घेऊन आले. तुम्ही पण काहीतरी घेऊन यायचं, आम्ही घेऊन आलो यांच्यासाठी. अशा रीतीने म्हणजे एक तऱ्हेचा आपल्यामध्ये मैत्रीभाव, प्रेम आणि ते दर्शवण्यासाठी वस्तुमात्रात आणखी काही शक्ती नाही, फक्त एवढी शक्ती आहे की याच्याद्वारे आपण आपला प्रेम भाव दुसऱ्यांना दर्शवू शकतो. तेव्हा तुम्ही जर असा विचार केला असता, आज क्रिसमस आहे, सगळेजण येणार, इतके दूर लोक आले, त्याच्यासाठी काहीतरी पुण्यातर्फे आपण काही नाही, फुलंच इथे किती सुंदर असतात, एक एक गुलाबाचंच फुल घेऊन जाऊ त्यांच्यासाठी, तर एवढी सर्व फुलांतरली त्यापेक्षा मला जास्त आनंद झाला. आता ही सगळी पायाखाली आलेली फुलं आहेत, ही सुद्धा तुम्ही आणा द्या, म्हणजे बरं वाटेल, त्यांना आनंद होईल, त्यांच्या बरोबर पाठवून द्या. पण अशी माझी एक इच्छा आहे की आपापसात खूप प्रेम झालं पाहिजे आणि संबंध विश्व एकाच आईच्या प्रेमात न्हावून निघालं. त्याचा आनंद एक आगळा असतो, तो तुम्ही सर्वांनी मिळवावा, हीच मला इच्छा आहे. दुसरं काय, बाकी मला काहीही नको, फक्त एवढंच पाहिजे. आणि ते आज मी तुमच्या समोर उघड करून सांगितलंय. तेव्हा कृपा करून आपापसात भांडू नये, आपापसात प्रेमाने राहावं. आपापसात एक छोटीशी वस्तू जरी इकडून तिकडे दिली तर काय हरकत आहे, त्याच्यात काय आपण गरीब होत नाही, त्याच्यात आपण काही मरत नाही. एक वस्तू जरी आपण एक दुसऱ्याला दिली तर किती बरं वाटतं. मला तर फारच आनंद होतो. तो आनंद तुम्ही घ्यावा आणि तुम्ही त्याचा उपभोग पूर्णपणे मनसोक्त घ्यावा, म्हणून मी तुम्हाला एक अशी सूचना केलेली आहे, तिकडे आपण लक्ष द्यावे. आजची पूजा म्हणजे फार लहान असते, आजच्या पूजेला काही फार वेळ लागत नाही. फक्त आधी आपण श्री गणेशाचं स्तोत्र येशूच्या ह्याच्याने करू, ते 10 मिनिटाची गोष्ट आहे, आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीचं स्तोत्र करून पाय धुवून टाकायचे, एवढंच काय ते आजची पूजा असते. जास्त पूजेला वेळ लागत नाही. पण तरी सुद्धा जितकी पूजन असेल त्यावेळेला आपण संबंध लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे आणि लक्षपूर्वक ते आपण अचीव्ह केलं पाहिजे. असं काय त्यावेळेला इकडे तिकडे चित्त घालवायचं नाही. पूजेच्या वेळेला फक्त लक्ष संबंध इकडे असलं म्हणजे जे प्राप्त व्हायचं ते होतं. आता आज मागून घ्यायचं आहे तर ते हे की आम्हाला माताजी तुम्ही ख्रिस्तासारखं आयुष्य द्या, ख्रिस्तासारखं निर्मळ आणि तपस्वी आयुष्य आम्हाला द्या. आम्हाला ते पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्रास देण्याची गोष्ट नाही ख्रिस्तासारखी, पण ती शक्ती
त्या तपस्वितेची शक्ती आम्हाला द्या. Today you have to just ask one thing from me, that, oh Mother, today we ask you to give us that power of penance, of tapasya of Christ. I wish this would be granted today and you will become tapasvis. May God bless you.